राज्यातील बहुतांश ठिकाणी आता पावसाचा जोर वाढला असून नदी नाले ओढे तुडुंब भरले असून गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसाने धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। एकीकडे पुणे नाशिकमध्ये नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे। दरम्यान मागील 2 दिवसात झालेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरणात 5.15% वाढ झाली आहे, तर हिंगोली जिल्ह्यातील येलदरी धरणात 2% पाणीसाठा वाढला आहे। परभणी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली। मागच्या 2 दिवसापासून जिल्ह्यात दमदार पावसाच्या हजेरीमुळे जिल्ह्यातील एकूण चित्रच बदलले आहे। 2 दिवसात झालेल्या पावसामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने परभणीतील पूर्णा, गोदावरी, दुधना नद्या खळखळून वाहत आहेत। जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार परभणीतील सर्वाधिक क्षमतेच्या निम्न दुधना धरणात आज 20.15% पाणीसाठा झाला आहे। मागील वर्षीच्या तुलनेत साधारणतः 6% पाण्याची तूट धरणात दिसून येत आहे। मागच्या वर्षी निम्न दुधना धरण 26.92% भरले होते। यंदा अवघ्या 2 दिवसाच्या पावसावर थेट 5.25% धरण साठ्यात वाढ झाली आहे। निम्न दुधनासह हिंगोली जिल्ह्यात असणारे येलदरी धरणावर परभणी जिल्ह्याची ताण भागते। मागील 2 दिवसात झालेल्या दमदार पावसाच्या हजेरीनंतर हिंगोली जिल्ह्यातील येलदरी धरणातील पाणीसाठ्यात 2% वाढ झाली आहे। येलदरी धरणात मागील वर्षी 59.92% पाणी होते। आज या धरणात 38.50% उपयुक्त जलसाठा आहे। मागील 2 दिवसात झालेल्या पावसाने या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याने परभणी जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे। काही भागात पिकामध्ये पाणी साठल्याने कापूस आणि सोयाबीनमध्ये नुकसानीची शक्यता आहे। शहरातील नदी नाले ओढे प्रवाहित झाले आहेत। यंदा खरीप पेरण्यानंतर शेतकऱ्यांना पिकांना पाणी मिळते की नाही याची धाकधूक होती, मात्र आता 2 दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे। संभाजीनगर, जालना येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे। परभणीत पुढील 3 ते 4 दिवस हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।